नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम ते सबस्क्राईब करा, ज्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरचे आम्ही बनवत असलेले व्हिडिओ आपल्यापर्यंत येऊ शकतील. पश्चिम बंगालचे निकाल लागले आणि एकूण इतरही विधानसभांचे निकाल लागले, पण त्याच्यातल्या प्रामुख्याने पश्चिम बंगालमध्ये जो काही बदल घडून आला, भाजपाचं पहिल्यांदा तिकडे सरकार स्थापन झालं. ममता बॅनर्जींचं 15 वर्षांचं सरकार जे आहे ते लोकांनी खाली पाडलेलं आहे, त्यांना खुर्चीवरून खाली खेचलं. यानंतर जी एक हतबलता, निराशा विरोधी पक्षांमध्ये आलेली होती ती थोडीशी दूर झालेली आहे. थोडंसं एक आनंद, समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसायला लागले. आणि त्याचं साधं सरळ कारण म्हणजे विरोधी पक्ष बळकट झालेत असं नव्हे, तर नरेंद्र मोदींनी आत्ता जे काही आवाहन केलं, वेगवेगळ्या सभांमध्ये, गुजरातमध्ये आवाहन केलं, बेंगळुरूमध्ये आवाहन केलं किंवा तेलंगणामध्ये आवाहन केलं, तर त्या आव्हानाचा रोख काय होता की भारतीयांनी एकूण कशा पद्धतीने काटकसरीने येत्या काळामध्ये राहायचे, वागायचे. विशेषतः परदेशामध्ये आपण जात असू तर त्या ठिकाणी ते टाळता आलं. शक्य असेल टाळता येणं तर ते टाळू शकतो आपण. सार्वजनिक जी वाहतूक आहे त्याचा वापर आपण करू शकतो. खाद्यतेलांचा कमी वापर करू शकतो. या पद्धतीचं एक आव्हान त्यांनी केलं. सोनं जर खरेदी करायचं असेल, अगदीच अनिवार्य आहे, आवश्यक आहे, तर तुम्ही करा, अन्यथा करू नका, अशा पद्धतीचा सल्लासुद्धा त्यांनी दिला. आता हा सल्ला दिल्यानंतर, हे आवाहन केल्यानंतर सगळ्या विरोधी पक्षांना प्रचंड आनंद झालेला आहे. याचं कारण काय की याचं एक राजकारण करता येऊ शकतं. आणि त्याच्यात बऱ्याच सगळ्या विरोधी पक्षातल्या नेत्यांनी बघा, भारतीय अर्थव्यवस्था जी आहे ती डबघाईस आली, कोलमडून पडलेली आहे, अशा पद्धतीची वक्तव्य करायला सुरुवात केली. ती मुळात हास्यास्पद आहेत. राज ठाकरेंसुद्धा पत्र लिहिलं की भारतीय अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलेलं आहे. नरेंद्र मोदींनी अशी कोणतीही घोषणा केलेली नाही की ज्याच्यामध्ये तेलाचे भाव आता एवढे वाढणार आहेत किंवा गॅसचे भाव वाढणार आहेत. अशी कोणतीही घोषणा केलेली नाही. सूचना केलेली आहे लोकांना की येता काळ जो आहे तो अशा पद्धतीने तुमच्यासमोर एक कठीण काळ असू शकतो. कारण का की हा कठीण काळ काही नरेंद्र मोदींच्या कोणत्या धोरणांमुळे आलेला नाही. हा सगळ्या जगासमोरचं एक संकट आहे ते. आणि ते कशामुळे निर्माण झालेलं आहे तर अमेरिका, इराण, इस्रायल हे जे युद्ध झालं, सध्या शांती काळ आहे, युद्धविराम जो आहे तो आहे, पण तरी देखील होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये जो काही संघर्ष सुरू आहे, तिकडे जे तेलाचे टँकर किंवा जहाजं अडकलेली आहेत, त्याच्यामुळे तेलाचे भाव वाढत आहेत. आणि ते वाढलेले भाव जे आहेत त्याच्या माध्यमातून कुठेतरी त्यावर नियंत्रण ठेवता येऊ शकते. प्रयत्न चालू आहेत सरकारच्या माध्यमातून, पण ते किती काळ ठेवणार आहे. तेल कंपन्या ज्या आहेत त्यांनासुद्धा मोठं नुकसान होतं आहे. अशा परिस्थितीमध्ये लोकांनी कुठेतरी काटकसर करावी, बचत करावी. ज्यांना शक्य आहे त्यांना, सगळ्यांनीच नाही, कारण अनेक जण सध्याच्या समाजामधले अनेक लोक जे आहेत, मग मध्यमवर्गीय असतील, निम्न मध्यमवर्गीय असतील, गरीब असतील, प्रत्येकजण बचतीचाच विचार करत असतो. 4 पैसे आपल्या गाठीशी असावेत, ते वाचवावेत, हाच उद्देश असतो. रोज कोणी जाऊन सोनं विकत घेत नाही. दर महिन्याला सुद्धा सोनं कोणी विकत घेत नाही. अगदीच एखादा सण असेल, घरामध्ये एखादा लग्न सोहळा असेल, अशा वेळेलाच सोनं जे आहे ते घेतलं जातं. परदेशाला सुद्धा रोज लोक जातात अशातला भाग नाही. ज्यांच्याकडे ती कुवत आहे, ऐपत आहे, ते लोक परदेशात जातात. पण हे सगळं सांगण्यामागचा उद्देश काय आहे नरेंद्र मोदींचा, हे सगळ्यांना माहिती आहे. माहिती नाही अशातला भाग नाही. सगळ्या राजकीय पक्षांनाही माहिती आहे की याच्यामागचा उद्देश काय आहे. आणि ते म्हणजे परकीय चलन. आपल्याकडे जे काही परकीय चलन आहे, डॉलर्स आहेत, ते वाचवणं आवश्यक आहे. कारण प्राधान्य कशाला द्यायचे हे नरेंद्र मोदींच्या आव्हानामध्ये येतं. ते प्राधान्य कशाला आहे तर क्रूड ऑइलला आहे, ज्याच्यापासून पेट्रोल डिझेल बनणार आहे. ते क्रूड ऑइल आपल्याला परवडावं, विकत घेता यावं, यासाठी आपल्याकडे परकीय चलन मुबलक प्रमाणात असणं आवश्यक आहे.
ते जर आपण सोन्याची आयात करण्यासाठी वापरलं, सोनं विकत घेण्यासाठी वापरलं, खाद्यतेलासाठी वापरलं, तर आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे हे जे क्रूड ऑइल आहे ते विकत घेताना आपल्याला प्रश्न निर्माण होऊ शकतो, समस्या निर्माण होऊ शकते. कारण आपलं सगळं सोनं जे आहे ते आपण आयात करतो. म्हणूनच नरेंद्र मोदींचं आव्हान आहे की सोनं खरेदी करताना काळजी घ्या किंवा ते खरेदी करू नका, असा प्रयत्न ठेवा की आपल्याला ते घ्यायचं नाही आहे वर्षभर. आता अर्थात हे आव्हान आहे, हे काय कुठल्या प्रत्येक माणसावर लक्ष ठेवलं जाणार नाही की तुम्ही कसं काय घेताय सोनं, असं कोणी विचारणार नाही. घ्यायचं तो लोक घेतीलच, पण त्याच्यामुळे अर्थात एक प्रकारे बचत त्या माध्यमातून व्हावी परकीय चलनाची. आणि ते परकीय चलन हे डॉलर्स जे आहेत भारतीय गंगाजळीतले ते कुठेतरी क्रूड ऑइलसाठी फक्त वापरले जातील, हा त्याच्यामागचा उद्देश आहे. आणि ते त्यासाठी वापरले गेले तर आपल्याला ते तेल इथे मागवता येऊ शकतं आणि लोकांना या तेलाची गरज आहे पेट्रोल डिझेलच्या स्वरूपामध्ये. पण त्याच्यावर टीका केली गेली. त्याच्यावर टीका करण्याचा उद्देश फक्त राजकारणच आहे. आता अर्थव्यवस्था डबघाईस आली अशा पद्धतीचे आरोप केले गेले. अर्थव्यवस्था जेव्हा 4थ्या क्रमांकावर पोचली तेव्हा कोणी कौतुक केलं नाही. ती काय खाली आलेली नाही अजूनही, ती 4थ्या क्रमांकावरच आहोत आपण. मग कोणी त्या ठिकाणी कौतुक केलं का या राजकीय पक्षांपैकी? आणि आत्ताही कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे असं काही नरेंद्र मोदींनी जाहीर केलं नाही, की कुठल्या जगातल्या कुठल्या देशाने जाहीर केलं नाही, की किंवा कुठल्या संस्थेने जाहीर केलेलं नाही. अर्थव्यवस्था आपली चांगलीच आहे, पण ती तशीच चांगली राहावी भविष्यामध्ये सुद्धा, येत्या काळामध्ये सुद्धा, यासाठी मोदींनी केलेले आव्हान आहे. आता ते प्रत्येकाने मानावं न मानावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. एखाद्याने सोनं विकत घेतलं म्हणजे तो काही देशद्रोही होणार नाही, की एखाद्याने विकत घेतलं नाही म्हणून तो देशप्रेमी होणार आहे, अशातला भाग नाही. पण जिथे आवश्यक आहे तिथेच वापरा. प्रामुख्याने तुमच्या गाड्या असतील तर त्या न वापरता त्या ठिकाणी सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग करा, मेट्रोचा वापर करा, रेल्वेचा वापर करा. इलेक्ट्रिक कार असतील तर ते अधिक उत्तम. अशा पद्धतीच्या सूचना केलेल्या आहेत. आता या सूचना म्हणजे अर्थव्यवस्था डबघाईस आल्याचं लक्षण नाही. हे सगळ्याच देशांना करावं लागते. पाकिस्तानात बघा, बाजूचा देश, जेव्हा युद्ध आलं तेव्हापासूनच त्यांच्या इकडचं पेट्रोल हे 400 रुपये लिटर, 500 रुपये लिटर अशा भावाने विकलं जाते. आपल्या इथे तर अजूनही भाव वाढलेले नाही आहेत. कमर्शियल गॅसचे भाव वाढले, घरगुती गॅसचे वाढले नाहीत, कारण ती अनिवार्य आहे. लोकांना घराघरामध्ये गॅस वापरला जातो, त्यांची संख्या जास्त आहे. हॉटेलमध्ये जाऊन खाणं ही तुमची चैनीचा विषय असू शकतो. तिथे गेला नाहीत खायला तरी हरकत नाही, घरी तुम्ही जेवण बनवून खाऊ शकता. पण तिथे म्हणून ती भाववाढ केलेली नाही. या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्यांना आता माहिती आहेत. पण त्याला जो एक वळण दिलं जातं ते कसं राजकीय, आणि त्यातून या सगळ्या आनंदाच्या उकळ्या विरोधकांना फुटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग जितेंद्र आव्हाड घोड्यावर बसून, बघा आता आपल्या अवस्थाच अशी आली की आपल्याला आता घोड्यावरून जावं लागणार, बैलगाड्यांवरनं जावं लागणार, अशा पद्धतीचे टोमणे मारण्याची त्या ठिकाणी एक प्रयत्न जो आहे तो सगळे विरोधक असे करतायत. आवाहन करतायत की बघा सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांनी आता गाड्यातून जाणं बंद करा, सार्वजनिक वाहनांनी प्रवास करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी जावंच. पण जे सरकारमधले मंत्री आहेत किंवा ज्यांच्याकडे अधिकार आहेत, आता ज्यांना काही कामं करायची आहेत, तर त्यांना गाडीतून जावंच लागणार. सायकलनं ते पोचू शकत नाहीत. मुंबईतून पुण्याला जायचं तर गाडीने जाण्यापेक्षा विमानानेच जाणार लोक. ज्यांना खरोखरच गरज आहे ते नेते. मोदींनी पण परदेश दौरे टाळावे अशा पद्धतीचं आवाहन हे सगळे विरोधक करतायत. विरोधक कोणत्या प्रकारचं योगदान देणार हा सुद्धा प्रश्न आहे की नाही. विरोधकांनी कोणी सांगितलं नाही आम्ही पण हे करू म्हणून. राहुल गांधींच्या भोवती सुद्धा सिक्युरिटी असते, त्यांच्यासोबत सुद्धा गाड्या असतात. ते बंद करणार आहेत का गाड्या? जितेंद्र आव्हाड आज घोड्यावर बसलेत, रोज ते घोड्याने प्रवास करणार आहेत का? तर ते मानता येईल की बाबा त्यांना सुद्धा मोदींनी केलेल्या आव्हानामध्ये योगदान द्यायचे.
त्या विरोधकांनी दुसऱ्यांकडून अपेक्षा करताना तुम्ही काय काय करणार आहात हेही सांगावं. तर ही जबाबदारी आता सगळ्यांनीच घ्यायची आहे की आपल्याला किती ठिकाणी कशा पद्धतीने वापर करायचा आहे, सगळ्या वस्तूंचा प्राधान्यक्रम कशाला द्यायचा आहे याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. आता इंदिरा गांधींचं एक पोस्टर जे आहे किंवा त्यांच्या बातमीचं कात्रण जुनं असं कुठेतरी सोशल मीडियामध्ये व्हायरल झालं. द हिंदू नावाच्या दैनिकामध्ये ते आलं होतं, त्यांची बातमी आली होती, असं ते कात्रण होतं. नंतर कळलं ते AI जनरेटेड आहे, म्हणजे खोटं आहे, बनावट आहे. पण ते बनावट असलं तरी बातमी त्यातली खरीच होती. इंदिरा गांधींनी तेव्हा 1967 असं आवाहन केलं होतं जनतेला की सोनं खरेदी करू नका, शिस्त पाळा. अर्थात तेव्हाच्या काळामध्ये अशा पद्धतीने सगळ्या सोशल मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमं नव्हती. पण तेव्हा ते आवाहन केलं कारण युद्धसुद्धा झालेलं होतं 1965चं. पुन्हा आपली अर्थव्यवस्था जी आहे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 20 वर्षात झालेली होती, त्यामुळे अर्थव्यवस्थाही फारशी बळकट नव्हतीच म्हणता येईल. अशा परिस्थितीत त्यांनी ते आवाहन केलं. म्हणजे संकट पुढच्या काळामध्ये येऊ नये, सोनं खरेदी करायला आपल्याला डॉलर्स वापरावे लागतील आणि ते वापरले तर आपल्याला क्रूड ऑइल घेता येणार नाही किंवा जिथे जिथे ह्या डॉलर्सचा आपल्याला उपयोग होतो तो आपल्याला करता येणार नाही. त्यामुळे सगळ्यांनी शिस्त पाळा हे आवाहन त्यांनी केलं. आणि हे आवाहन करणारे इंदिरा गांधी एकट्याच नाही आहेत. अर्थमंत्री असलेले चिदंबरम यांनी आवाहन केलेलं आहे, मनमोहन सिंग यांनी आवाहन केलेलं आहे ही जी आपल्याला आपण ही जर शिस्त पाळली ती जी तूट आहे आपल्या अर्थव्यवस्थेमधली ती टाळता येऊ शकते. हे आव्हान प्रत्येक वेळेला केलेलंच आहे, त्यात चूक काहीच नसतं. जनता कशा पद्धतीने त्याला प्रतिसाद देते हे महत्त्वाचं आहे. आणि आपण पाहिलेलं आहे नरेंद्र मोदींनी ज्या ज्या वेळेला अशी आवाहनं केली करोनाच्या काळामध्ये, लशीच्या संदर्भात असेल, डॉक्टर असतील किंवा पोलीस असतील, हे ज्या पद्धतीने काम करत आहेत सातत्याने तिकडे, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही दिवे लावा किंवा थाळ्या वाजवा हे आवाहन केल्यावर पूर्ण जनतेने त्यांना पाठिंबा दिला. आतासुद्धा हे आवाहन केल्यावर अनेक लोक तयार झालेले आहेत. आम्ही सुद्धा याच्यामध्ये योगदान देऊ, बचत करण्याचा प्रयत्न करू, जिथे आवश्यक असेल तिथे खर्च करू, हे जनता ठरवते. आणि अचानकच काही करण्याची आवश्यकता नाही. लोक हे बचत करतच आलेले आहेत. आपल्या इकडे ती संस्कृतीच आहे बचत करण्याची. त्यामुळे विरोधकांचा जे काही आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय तो याचा आहे की भारत कधी एकदा डबघाईस येतो, कधी एकदा अर्थव्यवस्था कोलमडते आणि आम्हाला त्या माध्यमातून राजकारण करता येतं, आम्हाला कुठेतरी जनतेच्या हृदयात स्थान मिळवता येईल. की बघा मोदींच्या काळामध्ये अर्थव्यवस्था डबघाईस आली, मोडकळीस आली, कंबरडं मोडलं, आता आम्हाला द्या म्हणजे आम्ही कंबर नीट करतो अर्थव्यवस्थेची. पण जनतेलाही कळतं की अर्थव्यवस्था जी आज 4थ्या क्रमांकावर आहे ती कोणामुळे आहे, GDPची चांगली स्थिती कोणामुळे आलेली आहे, कोणाच्या कारभाराच्या काळामध्ये आलेली आहे हे जनतेला माहिती आहे. त्यामुळे हा जो काही आव्हानानंतर आनंदाच्या उकळ्या फुटतायत, आनंद साजरा केला जातोय, तो आपल्याला लोकांना दिसतोय तो. आणि खरं काय वास्तव काय हे सुद्धा लोकांना कळतंय. त्यामुळे येणारं संकट जे आहे त्याच्या आधीच आपण तयारी करून ठेवणं, त्या दृष्टीने प्रयत्न करणं, विचार करणं आवश्यक आहे. त्या ठिकाणीच खर्च करणं यात काहीच चूक नसते. त्यामुळे मोदींनी केलेलं आव्हान हे काही चुकीचं आहे अशातला अजिबातच भाग नाही. ते योग्यच आव्हान आहे आणि ते जनतेला कळतं, विरोधकांनाही कळतं. पण त्यांना राजकारण करायचे आणि त्यांच्या दृष्टीने नरेंद्र मोदी कधी एकदा अडचणीत सापडतात, संकटात सापडतात, अर्थव्यवस्था संकटात सापडते, याची ती एक प्रकारे वाट बघत बसलेले आहेत. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.